ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93 25 42 22 32. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. राज्यामधील सध्याच्या राजकीय नेतृत्वामध्ये ग्रामीण महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं न्याय देणारं आणि सातत्यानं ग्रामीण प्रश्नांशी बांधिलकी ठेवणारं नेतृत्व म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आहे, असं ठाम मत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केलंय. राहुरी शहरामधील व्यंकटेश लॉन्स या ठिकाणी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वपक्ष शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर या प्रसंगी रावसाहेब खेवरे म्हणालेत की अजितदादा यांचा विमान अपघात झाला या बातमीवरती सुरुवातीला विश्वासच बसला नव्हता, परंतु जेव्हा टीव्हीवरती अजितदादा विमान अपघातामध्ये मयत झाले ही बातमी पाहिली तेव्हा मोठा धक्का बसला. अजितदादांसारखा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणामधनं पुन्हा होणं शक्य नाही. तर सत्यजित कदम म्हणालेत की घटनेपूर्वी अजितदादांना भेटणारा राहुरी तालुक्यातील शेवटचा माणूस मी होतो. हे माझं सुदैव की दुर्दैव हेच मला समजत नाही. चुलते म्हणून त्यांचा नेहमी आधार वाटत असे. रवींद्र मोरे म्हणालेत की अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालंय. त्यातल्या त्यात शेतकऱ्यांना मोठं नुकसान झालं आहे. दादा गेल्याची बातमी समजल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र रडत होता. विराज धसाळ म्हणालेत की एक कामाचा माणूस आपल्यामधनं गेला आहे याची खंत नेहमीच मनामध्ये राहील. अजितदादा यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण भाग आज पोरका झालाय. तर सचिन मस्से म्हणालेत की अजितदादा हे व्यक्तिमत्व पुन्हा होणं नाही. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे असं सांगून त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर यावेळी सुरेश बावडे तसेच रवींद्र आढा, विजय तमनर, ॲडव्होकेट अथर्व म्हसे, मच्छिंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर बाचकर, नंदुभाऊ डोळस, किरण कडू, बाळासाहेब आढाव यांनी आपले मनोगत व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली. तर या प्रसंगी राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातबाई, नगरसेवक डॉक्टर संतोष उदावंत तसेच भारत भुजाडी, सुरेश निमसे, साहेबराव म्हसे, निलेश जगधने, रवींद्र आहेर, YS तनपुरे, गणेश कोहकडे आदींसह अनेक जण उपस्थित होते. तर यावेळी सूत्रसंचालन दत्तात्रय कवाणी यांनी केलंय. आणि विशेषतः खरं शाहू फुले आंबेडकरांचं चळवळीच्या माध्यमातून ते जे विचार आहेत ते सातत्याने जपण्याचं काम दादांनी केलं. या महाराष्ट्राला पुढे घेऊन जात असताना सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जात एक फक्त विकास कसा होईल, महाराष्ट्र राज्याची प्रगती कशी होईल, त्याच्यामध्ये कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या धर्माचा आहे हे न बघता राज्याचा विकास करण्याचं कायम दृष्टिकोन आदरणीय दादांच्या पुढे त्या ठिकाणी होता. आदरणीय शरद पवार साहेबांच्या शिकवणुकीनुसार, मार्गदर्शनानुसार कायम त्यांनी त्या ठिकाणी वाटचाल केली. गेल्या काही दिवसामध्ये तर बोलण्यासारखं भरपूर, पण आज बोलण्याची ती वेळ नाही असं मला वाटतं. पण मात्र निश्चितपणे दादांचं नेतृत्व ज्या पद्धतीने या महाराष्ट्राला लाभलं, त्यांच्या खरं अशा जाण्याने जी काय पोकळी निर्माण झाली, म्हणजे अजूनही खरं विश्वास बसत नाही. त्या दिवशी मी म्हैसगावला एका दहाव्याला होतो. म्हैसगावचा दावा ओळखून दरडगाव कडीला काही कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आम्ही गेलो आणि नेमकी फोनला काय रेंज नव्हती व्यवस्थित. थोडीशी एक व्हॉट्सअपवर बातमी आली की अपघात झाला. नंतर मग रेंजच नव्हती कुठं. मला आधी वाटलं गाडीचा वगैरे अपघात झाला असावा. जिथं गेलो तिथं लाईटही नव्हती, TV पण नव्हता, त्यामुळे काय कळेना. नंतर थोडं असं रेंज यायची कळालं की विमानाचा अपघात झालाय
आणि थोड्या वेळाने कळालं की दादा काय आपल्यात नाही. ही भावना आजही दादा आपल्यात नाहीत आणि ज्या पद्धतीनं खरं त्यांना मृत्यू आला हे फक्त आजही खरं कुठंतरी मनाला प्रचंड वेदना होतात. दादा नाहीत तर एक आधार सर्वसामान्य कार्यकर्ता निश्चितपणे कुठेतरी गेल्याची भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. अशा नेतृत्वाला हा महाराष्ट्र पुरता झाला. मी या ठिकाणी माझ्या तनपुरे कुटुंबियाच्या वतीनं त्यांना खरं भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. बऱ्याच दिवसापासून मी हे राजकारण करतो. अनेक वेळा दादांना भेटण्याचा योग माझा आलेला आहे. असं व्यक्तिमत्व मी आज खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो की आज आपल्यावर ही सगळ्यात वाईट वेळ आहे की दादांना श्रद्धांजली वाहायची वेळ आपल्यावर आली. दादांना जवळून सुद्धा पाहण्याची अनेक वेळा संधी आली. एक गोष्ट मी सांगतो की हा एक असा नेता होता. आज तुम्ही बघा महाराष्ट्रात असा कुठलाच नेता नाही. हा नेता सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा हे एकमेव नेतृत्व होतं ते म्हणजे अजितदादा पवार. आणि आता नेते अनेक होणारही. मराठी माणसं सुद्धा खूप नेते, पण जेवढी पकड या महाराष्ट्राच्या राजकारणावर ज्या मराठी माणसाची होती त्याचं नाव अजितदादा पवार. पुन्हा असा नेता होणारच. ज्या दिवशी ही घटना घडली 28 तारखेला सकाळी मोबाईलवर ते बघितलं की दादाच्या विमानाला अपघात झाला आणि दादा चालताना दाखवले असे एका बिल्डिंगमध्ये जाताना. तर मी मोबाईल ठेवून दिला आणि गावात दहाव्याला गेलो. आंघोळ करून निघायचं होतं. आंघोळ करतानाच मला राजू गुंजारचा फोन आला की असं असं झालं. तो पण मी टीव्ही लावला होता. जेव्हा टीव्ही लावला आणि ते बघितलं इतकं भयानक होतं ते की त्यावेळेस महाराष्ट्र हा ठप्प झालेला होता. मुख्यतः प्रत्येक जण हा शेतीशी निगडीत आहे आणि आपल्या तालुक्यात असलेले मुळा धरण आणि मुळा धरणाचे उजवा आणि डावा कालवा जे आज पाणी देवळालीला असेल, टाकळी मुसळवाडीला असेल, अगदी मांजरीपर्यंत जात असेल किंवा इकडे ब्राह्मणीच्या कानाकोपर्यंत जात असेल, या पाण्याचं जर खरं आजचं श्रेय कुणाला जात असेल तर मला वाटतं की ते अजितदादांना दिलं पाहिजे. कारण या कॅनॉलची पूर्वीची काय परिस्थिती होती हे कदाचित आमची पिढी, मी असेल, प्राजक्तदादा असतील, यापेक्षा ज्येष्ठ जे इथं बसलेत यांना पूर्वीची काही गोष्टी आठवत असतील. काय परिस्थिती होती. आबा मला असं वाटतं की टाकायच्या पुढं पाणी जात नव्हतं. आज मांजरीपर्यंत पाणी एकदा गेट उघडलं की जात आहे. याचं सगळं श्रेय हे दादांचं. हे राहुरी तालुक्यासाठीचं खरं तर दादांचं योगदान म्हणता येईल. योगदान नाही तर कदाचित आपल्या राहुरीकरांवरती असलेले त्यांचे उपकार म्हणता येतील. बद्दल बोलायचं झालं तर दादा अतिशय लोकनेता होते, मनमिळाव व्यक्तिमत्व होते. सर्वजण त्यांचा आदर करत होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रात नव्हे तर आपल्या राहुरीची खूप मोठी हानी झालेली आहे. दादाबद्दल बोलायचं झालं तर शब्द अपुरे पडतील. दादांसारखा नेता होणे नाही. दादांना मी माझ्या म्हशी परिवाराच्या वतीने व राहुरी तालुका शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद. असं निधन झालं. दादांच्या जाण्याने महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झाले. त्यात शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झाले. दादांच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर जी साखर कारखानदारी जे कारखाने दादा चालवतात ते जर बघितले एक आदर्श कारखाने आणि एक असे चांगल्या सुस्थितीत कारखाने ते चालवत आहेत. दादा गेले आपल्याकडून, पण असं वाटत नाही आज पण. आणि ही खूप मोठी आपल्या सर्वांच्या दृष्टीने खूप मोठी हानी आहे. जोपर्यंत दादा होते तोपर्यंत आपल्याला त्यांची काही म्हणजे तेवढं काय आपल्याला त्यांच्याबद्दल वाटत नव्हतं. पण ज्या दिवशी दादा गेले अशी बातमी कळली पूर्ण महाराष्ट्र हळहळला आणि महाराष्ट्र रडत होता. काम करणारा बघता होणार असेल काम तर सांगतो हो होणार आहे, नसेल होणार तर स्पष्ट सांगतो की नाही होणार. आज मला 5 मिनिटं वाईट वाटत की दादा मला म्हटले की नाही होऊ शकत का, पण ते एक स्पष्ट वक्ता असल्यामुळे हे बरं वाटत होतं की हो सांगत होते की 4 चक्रावर नव्हते मारायला होत कार्यकर्त्यांना. ही जी महाराष्ट्राची हानी ही आयुष्यात कधी कोणाकडून भरून निघणार नाही.
त्यांच्यासारखं कुणीही होऊ शकत नाही. तो नेता खरंच नेता होता आणि कार्यकर्ता सांभाळण्यासाठी तो एकमेव असा नेता होता की तो कार्यकर्ता सांभाळू शकत होता. त्याच्यात ती दानत होती त्या नेत्यात. आज आपण सर्वजण इथे जमलात. मी माझ्या परिवाराच्या वतीने माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माजी खासदार डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटील, तांदोळी ग्रामपंचायतीच्या वतीने व सर्व ग्रामस्थांच्या वतीने दादांना श्रद्धांजली वाहतो. मनोज साळवेसी, 24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.